सातारा एसटी स्टँड मध्ये पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय, योग्य उपाययोजना करण्याची सुषमा राजे घोरपडे यांची आगार प्रमुखांकडे मागणी। दिवाळीच्या सुट्टीनंतर सातारकर पुणे मुंबईला जाण्यासाठी आज एसटी स्टँड मध्ये आले असता त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला। त्यांना तिकीटसाठी पहिल्यांदा 2 ते 3 तासाचा कालावधी लागला आणि त्यानंतर एसटीची वाट पाहण्यासाठी 1 ते 2 तासाचा कालावधी लागला। गेल्या काही वर्षापासून सातारा एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका साताऱ्यातील पुणे मुंबईला जाणाऱ्या सातारकरांना होत आहे। त्यांना जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नाहीत, मिळाला तर काही बसेस मध्येच बंद पडतात, त्यामुळे नागरिकांना मानसिक शारीरिक बरोबर आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे। याबद्दल आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजे घोरपडे यांनी सातारा एसटी स्टँड मध्ये भेट देऊन आगार प्रमुखांशी चर्चा केली। नागरिकांना जास्तीत जास्त बसेस कशा उपलब्ध करून देता येईल याबद्दल कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी आगार प्रमुखांकडे केली। तसंच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांनी येणाऱ्या समस्येकडे त्यांनी लक्ष वेधले। नमस्कार, मी सुषमा राजे घोरपडे। आज आपण सातारा जिल्हा बस स्थानकाच्या इथं उपस्थित आहोत। आपण जर पाहिलं तर बस स्थानकाच्या इथं पुणे मुंबईच्या खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे। खूप लांब लचक लाईन लागलेली आहे तिकीटसाठी। पुणे मुंबईला दिवाळी करून पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची अतिशय प्रचंड गर्दी आहे। पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची स्थानिक प्रत्येक बस स्थानकामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय या ठिकाणी झालेली आहे। काल सातारा बस स्थानकामध्ये काही प्रवाशांची बस मिस झाल्यामुळं एकमेकांची मारामारी आणि खूप गोंधळ आणि चेंगराचेंगरीचं वातावरण या ठिकाणी झालेलं होतं। प्रवाशांची गैरसोय करण्याचं काम हे शासन नेहमी करत असतं आणि राहतो विषय एसटी महामंडळाचा। जर तुम्ही राजकारणाच्या दावणीला बांधलेलं महामंडळ असेल तर या ठिकाणी आम्ही त्या महामंडळाचा निषेध व्यक्त करतो। लोकांच्या सोयीसाठी हे महामंडळ आहे, लोकांच्या प्रवासाची काळजी घेण्यासाठी, लोकांचा प्रवास सुखरूप करण्यासाठी हे महामंडळ आहे। हे राज्य शासनानं आणि महामंडळाने हे पहिली गोष्ट लक्षात ठेवावी की महामंडळ हे लोकांची सोय करण्यासाठी आहे, लोकांना सेवा देण्यासाठी आहे। अन्यथा लोक इथून पुढे ह्या शासनाला कंटाळून रस्त्यावर उतरून हाहाकार माजवतील। अधिकारी हे कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। कोणी स्वतःची प्रत्येकाने जबाबदारी झटकायची, उडवाउडवीची उत्तरं द्यायची आणि लोकांची गैरसोय करायचं काम या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये अनेक वारंवार होत असताना दिसतं। त्या ठिकाणी आम्ही या सर्व घटनांचा निषेध करतो आणि याच्यात लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि महामंडळानं फक्त लोकांच्या सोयीचं काम करावं, ना की राजकीय कार्यक्रमासाठी एसट्या पुरवण्याचं काम करावं। धन्यवाद। उभं राहिलं, अजून आम्हाला तिकीट मिळालेलं नाही। इथून आम्हाला पुण्याला जाईपर्यंत 2-3 तास जाणार। रिटर्न आम्ही परत कसं येणार? आमची अतिशय आणि मुलांची सुद्धा, तरुण मुलांची, नोकर वर्ग, सगळ्या लोकांची गैरसोय इथं होत आहे। परिवहन मंडळाची परिवहन मंडळाकडे आमची तक्रार आहे। प्रत्येक प्रवास